श्री स्वामी समर्थ. मी आज तुमच्यासाठी एक प्रेरणादायी गोष्ट घेऊन आली आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही प्रगती करा, तुम्ही चांगल्या पोस्टवर जा, चांगले कर्तव्य करा, चांगले कामं करा, पण हे कधीच विसरू नका, तुम्ही तुमची मुलं, तुमची बायको, तुमची आई वडील यांना तुम्ही कधीच विसरू नका. त्यांना वेळ देत चला, त्यांचा सन्मान करत चला. आज ही अशीच एक गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, बाप आणि मुलाची गोष्ट. ही गोष्ट तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग. एका गावात एक मुलगा आणि त्याचे वडील आई राहत असतात. मुलगा अवघ्या 5 वर्षाचा. तो रोज आपल्या वडिलांना सकाळी ऑफिसमध्ये जाताना बघतो आणि संध्याकाळी रात्री उशिरा ते घरी येत असतात. ह्या सर्व संबंध काळात त्या मुलाला आपल्या वडिलांचा सहवास फार कमी मिळतो आणि जर कधी वाट्याला आलंच तर त्याच्या वडिलाची चिडचिड, थकून आलेले वडील, त्यामुळे त्याच्या हिश्श्याला किंवा त्याच्या वाट्याला त्याचे वडील येतच नाही. त्याची खूप मनाची भावना असते की आपले वडील आपल्यासोबत खेळायला पाहिजे, आपल्याशी बोलले पाहिजे, आपल्याला गप्पा मारल्या पाहिजे, आपणही शाळेतल्या गमती जमती आपल्या वडिलाशी शेअर केल्या पाहिजे. असेच दिवस चाललेले असतात. एकदा त्याचे वडील ऑफिसमधून घरी येतात. दाराची बेल वाजते. मुलगा धावत धावत जाऊन दार उघडतो. पप्पा पप्पा करून ते छोटंसं बाळ वडिलाच्या पायाला मिठी मारतं, पाय पकडतं. पण सकाळपासून दिवसभराचा ताण वडिलाला असतो आणि वडील म्हणतात, अरे हे काय करत आहे तू? आणि आपल्या बायकोला म्हणतात, अगं याला सांभाळ, मी थकून आलो आहे, याला घे. आणि त्याची आई त्याला घेऊन बेडरूममध्ये जाते आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. पण छोटंसं बाळ ते, त्याला त्याच्या मनात वडिलाविषयी खूप प्रेम असतं. वडिलांनी बोलावं, आपल्याशी काही चांगले 2 शब्द प्रेमाने बोलावं, हीच त्याची छोटीशी अपेक्षा असते. पण तसं होत नाही. त्याची आई त्याला गोष्टीची पुस्तकं देते, खेळणी देते आणि त्याला समजावून सांगते की पप्पा आत्ताच आले आहे, ऑफिसमधून आलेले आहे, ते खूप थकले आहे, त्याच्यामुळे ते तुझ्यासोबत नाही बोलू शकणार. उद्या सकाळी तू तुझ्या पप्पाशी जरूर बोल. आणि मन खट्टू करून ते मुलगा तसाच झोपी जातो. आणखी 8 दिवस होतात असेच. आणि 8 दिवसानंतर पुन्हा तो मुलगा दारावरची बेल वाजल्यानंतर धावत धावत जाऊन आपल्या वडिलाच्या पायाला बेलवतो. पप्पा आले, पप्पा आले. आणि चुलबुल चुलबुल करत त्यांच्या वडिलाच्या मागे मागे चालत राहतो. ते बाथरूममध्ये गेले, फ्रेश व्हायला गेले की त्याच्या मागेच तो काहीतरी गुणगुण गुणगुण करत राहतो. कपडे बदलवायला बेडरूममध्ये गेले की त्यांच्या मागेच तो बोलत असतो. पण त्याच्या वडिलाचं त्याच्या बोलण्याकडे लक्षच नसतं, कारण त्यांचं कामाचं ओझं, दिवसभराचा थकवा, त्यामुळे मुलाकडे त्यांचं लक्षच नसतं. आणि मग ती जेवायला बसतात तेव्हाही त्यांचं त्या मुलाचं चालूच असतं. वडिलाला राग येतो आणि चिडतात. चिडून म्हणतात, जा झोप, किती बोलणार आहे, किती बडबड करणार आहे तू, तुला काही कामं नाही आहे का, तुला अभ्यास नाही आहे का, जा झोप, मी खूप थकलो आहे आणि मला तुझी बडबड ऐकून घ्यायची बिलकुल इच्छा नाही. मुलगा रडतो आणि आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपी जातो. आणि झोपताना पांघरुणात रडत रडत अश्रू गळत असतो. वडिलांच्या हे लक्षातही नसतं, किंबहुना त्याच्या आईच्याही लक्षात आलेलं नसेल की आपलं बाळ रडून झोपलेलं आहे. असेच काही दिवस गेल्यानंतर एकदा त्याचे वडील सोफ्यावर सुट्टीच्या दिवशी बसलेले असतात, TV पाहत असतात. आणि तो म्हणतो की पप्पा, तुम्हाला एका दिवसाचे किती पैसे भेटतात हो? का प्रश्न विचारत आहे तू? वडील म्हणतात, तुला काय हवं आहे का, तुला पैसे हवे आहे का? नाही, सांगा ना पप्पा, तुम्हाला किती पैसे मिळतात एका दिवसाचे? वडील सांगतात,
मला 100 रुपये मिळतात. मग पप्पा तुम्ही मला 50 रुपये देता? तो मुलगा आपल्या वडिलाला म्हणतो, कशाला हवे तुला? काही घ्यायचं आहे का? नाही, द्या ना पप्पा मला 50 रुपये. आणि त्याचे वडील त्याला 50 रुपये देतात. तो आपल्या रूममध्ये जातो. रूममध्ये त्याचा गल्ला ठेवलेला असते. त्याच्यात काही चिल्लर पैसे, काही नोटा, असं काही असतं. आणि तो गल्ला तो फोडतो आणि त्यातले काही पैसे आणि पप्पानी दिलेले पैसे असे करून तो त्याच्या वडिलाला देतो. आणि पप्पा हे सर्व पैसे तुम्ही घ्या आणि तुमचा 1 दिवसाचा वेळ नसेल तरी एखाद्या तासाचा वेळ तुम्ही माझ्यासोबत बोला, माझ्यासोबत घालवा. वडिलांना खूप वाईट वाटतं की अरे आपण कामाच्या नादात, कमाईच्या नादात आपण आपल्या मुलांकडे खरं किती दुर्लक्ष करतो, आपण घराकडे किती दुर्लक्ष करतो. ज्या गोष्टीसाठी आपण धावतो आहे, कष्ट करतो आहे, ती गोष्ट आपण बाजूला ठेवतो आणि भौतिक सुखाच्या आपल्या सुविधेच्या गोष्टीच्या मागे लागतो. आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ते करायचं आहे. आणि जी संपत्ती, खरी संपत्ती असते, तुमची मुलं, तुमची बायको, तुमचे आई वडील, ह्या सर्व गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. हे सगळं ऐकून मुलाच्या वडिलाला आणि आईला सुद्धा दुःख वाटते. त्यांच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहतात. आणि वडील ठरवतो की मी माझ्या मुलाला आता याच्यानंतर वेळ देणार, त्याच्यासोबत काही वेळ, काही क्षण मी जरूर घालणार. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.